नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन, मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कार्यरत आहे. सो आज आपण थोडं स्पाइन सर्जरीबद्दल माहिती घेऊयात. तर स्पाइन सर्जरी ही का करावी लागते? तर प्रामुख्याने बदलत्या जीवनशैलीत डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेले आहेत आणि स्लिप डिस्क, सयाटिका हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. जेव्हा याचा सिव्हिअर प्रॉब्लेम होतो आणि आपली नस दाबली जाते किंवा आपल्या पायामध्ये कमजोरी येते, मुंग्या येतात, बधीरपणा येतो, तेव्हा ती नस मोकळी करणं हे आवश्यक असतं आणि सर्वात कॉमन स्पाइन सर्जरी आपण करतो, ज्याला आपण डिस्केक्टमी सर्जरी असंही म्हणतो. तशाच प्रकारे जर मणक्यात फ्रॅक्चर झालं, मणक्याचे इन्फेक्शन असलं, कॅन्सर असला, तर अशा वेळी पण आपल्याला मणक्यांना स्टॅबिलिटी देण्यासाठी आणि मज्जारज्जू मोकळं करण्यासाठी स्पाइन सर्जरी ही करावी लागते.